महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी माणसाच्या मराठी साईड या यूट्यूब चॅनलवरती. लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेला आता बरेच दिवस सुरू होऊन 5 हप्ते पण आत्तापर्यंत जमा झालेले आहेत. तर लाभार्थी महिलांना फक्त आता एका 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 छोट्याशा चुकीमुळे त्यांना 6वा हप्ता आता मिळण्यास मोठी अडचण येणार आहे आणि ती अडचण कोणती आहे आणि त्या अडचणीसाठी आपल्याला एक सोल्युशन म्हणजे याचा आपण या व्हिडिओद्वारे काढलेला आहे. त्यासाठी आत्ताच तुम्हाला हे काम करावं लागणार आहे आणि ते काम कोणतं आहे तेच आपण आता या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत. त्यासाठी लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा आणि मग म्हणजेच तुम्हाला मग जे राहिलेले काम आहे ते तुम्हाला लवकरात लवकर करून तुमच्या पुढील हप्त्यास कोणतीही अडचण येणार नाही. चला तर मग लगेच आपण कोणताही वेळ न घालवता लगेच आपल्या व्हिडिओला आणि राहिलेल्या अडचणीला सोडवून घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज राज्यभरात किंवा राज्यभरातच नाही तर देशभरात सुद्धा एक चर्चेचा विषय बनलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेला राज्यातील महिलांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे आणि त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणे हा हा सरकारचा उद्देश आहे. तर अशातच सरकारने आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात एकूण 5 हप्त्यांचे एकूण 7,500 रुपये जमा केलेले आहे. त्या रकमेचे वितरण 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत करण्यात आले आहे. सध्या राज्यातील लाभार्थी महिला 6व्या हप्त्याच्या प्रतीक्षा करत आहे, परंतु या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बाब समोर आली आहे आणि काही महिलांना या योजनेचा म्हणजे 6व्या हप्त्याचा लाभ पण मिळणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, महत्त्वाची म्हणजे 6वा हप्ता न मिळण्याची ही कारणं कोणती आहेत? तर सरकारने या योजनेसाठी स्पष्ट पात्रता निकष निश्चित केले होते. मात्र असे आढळून आले की काही महिलांनी या निकषाचे उल्लंघन करूनही ऑनलाईन अर्ज अजूनपर्यंत सादर केलेले नाहीत. या अर्जांना तालुकास्तरीय समितीने मंजुरी दिली, परंतु त्यांना 5 हप्त्याचे पैसेही मिळाली. परंतु आता राज्य सरकार या सर्व अर्जाची तपासणी पुन्हा करत आहे. त्या तपासणीत जे अर्ज अपात्र आढळतील त्या महिलांना आता 6वा हप्ता मिळणार नाही. अर्ज मंजूर परंतु हप्ते प्रलंबित असलेल्या महिलांसाठी महत्त्वाची सूचना आहे. राज्यात अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत, पण त्यांना अद्याप एकही हप्ता मिळालेला नाही. अशा महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना: आचारसंहिता संपल्यानंतर त्यांच्या खात्यात उर्वरित सर्व हप्त्यांचे पैसे जमा केले जाणार आहेत. मात्र यासाठी एक महत्त्वाची अट आहे: ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे आणि हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आधार लिंक करणे तुम्हाला गरजेचे आहे. त्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता मिळणार आहे. तर बँक खाते आधारशी लिंक नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ तर मिळणारच नाही आहे. त्यासाठी महिलांनी आपल्या बँकेशी संपर्क साधावा किंवा ऑनलाईन पोर्टलद्वारे ही प्रक्रिया पूर्ण करावी. शक्यतो आपण बँकेत जाऊनच ती लिंक करण्याचा प्रयत्न करावा. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा. चला तर धन्यवाद.